एक छान व्हिडिओ बनवायचा होता, पण आता एवढा वेळ नव्हता माझ्याकडं. म्हटलं चला आता आपल्या फॉलोअरच्या कमेंटचं उत्तरच देऊया त्यापेक्षा, कारण एवढा वेळ नव्हता. तर त्याचा प्रश्न होता की मॅडम प्लेबॉयचा जॉब खरं म्हणजे असतो का? प्लेबॉय असतात का? आणि म्हणजे अशी कुठं वर्तमानपत्रात वगैरे कुठेही अशी बातमी छापली जाते ना, की अशी मुलं कामाला पाहिजेत. महिलांसाठी वगैरे. आ महिलांच्या काम करण्यासाठी वगैरे. आणि तर त्या मुलाचा प्रश्न होता की खरंच म्हणजे ते खरा जॉब असतो का? अशा कुठं माहिती वगैरे त्याला कुठून तर ऑनलाईन वगैरे भेटली असेल. तर तो प्ले बॉयचा जॉब विषयी विचारत होता मला. तर प्ले बॉयचा जॉब कसं म्हणजे फसवतात मुलांना. ते पैसे मागत मागत राहतात. पहिल्यांदा जॉइनिंग फी भरा म्हणतात 5,000. परत अशीच मागणी करत करत वाढवत वाढवत जातात. ती फसवायचं काम आहे. आणि त्या जॉबचं काय खरं नाही. तर अशा अशा लफड्यात पडू नको. म्हणजे तुला वाटत असेल पैसे मिळतील, मजा पण कराय भेटल. पण त्या जॉबचं काय खरं नाही. म्हणजे जे तुम्ही बाहेर बातम्या, न्यूज वगैरे मध्ये कुठं वाचलं, केलं, नंबर दिलेला असेल, कॉल करा. मग तिथं जर तुला सांगितलं पैसे भरावे लागतील ते, तर तसं काही करू नको. कारण ते सर्व खोटं असतं आणि मला सगळं माहिती. तर हे कसं म्हणजे तू तुझ्या ओळखीमध्येच नाही का विचारू शकतो, करू शकतो. तुझ्या ओळखीमधल्याच नाही का एखाद्या गरज असेल, अशा ओळखीमधनंच हे काम तुला भेटू शकतं. ते पण त्यांना, त्या महिलांना करायचं असेल तरच. आणि अशातनं तुला तुझी स्वतःचीच नाही का एक आयडी वगैरे तयार करून ओळख वाढवायला लागेल तुझी. तुला स्वतःहूनच तशा महिलांना हुडकाव्या लागतील. त्यांना विचारावं लागेल आणि त्या जर रेडी झाल्या, तर मग तू ते काम करू शकतो. ओके. तर असा कुठलाही जॉब नाही आणि अशा लफड्यात पडू नको. आणि मला जो भेटला होता तो पण असा ओळखीनंच करत होता. असाच तो नाही का त्याचं अकाउंट होतं. त्या अकाउंटवरनं तो अशा त्याला कुठल्या महिला वाटल्या, की ह्यांच्यात ह्या अशा करू शकतात. तर तो त्यांना विचारायचा, तो मुलगा स्वतःहून. आणि त्यातनं मग तो सांगायचा, एवढे-एवढे मला द्या पैसे, तेवढे-एवढे मग मी येतो, करतो. असं त्याचं हे रेट होता त्याचा. आणि आता समजा त्या एखाद्या बाईनी बोलवलं, तिला आवडलं, तर ती तिच्या मैत्रिणीला अशीच तिच्यासारखी असेल, तर तिच्या मैत्रिणीला ती सांगू शकते. अशातनं त्याचा वाढत गेलं काम. अशातनं त्याचं काम वाढत गेलं आणि त्यांनी सगळी रिॲलिटी मला सांगितली होती. तर असतो जॉब, पण तो स्वतःच बघावा लागतो. आता असं कुठं तुला फसवण्याची जास्त शक्यता असते. स्वतः बघण्यात वेगळा फरक पडतो. तो मुलगा तर करत होता आणि भरपूर त्याला पैसे वगैरे द्यायच्या बायका. खूप कमवायचा तो. दिसायला पण सुंदर होता. पण तो सांगायचा पण मला वैताग पण येतो म्हणायचा. कंटाळा येतो ह्या कामाचा. नको वाटतोय म्हणायचा. पण तो असं ड्रिंक वगैरे करून करायचा. कारण पैसे मिळत होते चांगले. पैशासाठी करायचा. त्याला असं म्हणजे जास्त ते पण नव्हतं आवडत. पण काय आता पैशापुढं मुलं पण आहेत ना. काही मुलांना पैशापुढं काही कळत नाही. पैशासाठी तो अशी कामं करायचा असं मला म्हटला. आणि बऱ्याच त्याला महिला पण चांगल्या प्रकारे पैसे द्यायच्या आणि बोलवायच्या. आणि तो म्हणायचा कधी-कधी तर असं करूच वाटायचं. त्याची इच्छा नसली तरी त्याला असं मग ड्रिंक वगैरे खूप करायचा आणि मग करायचा. आणि त्या महिलांचं पूर्ण सॅटिस्फाय झाल्याशिवाय त्याला पैसे देत नाहीत असं पण तो म्हटला. आणि पूर्ण त्यांना सॅटिस्फाय करायला लागतं. आणि रात्र तर रात्रभर त्याला जागरण करावं लागतं. झोपता येत नसतं. त्यांचं काम झाल्याशिवाय ते पैसे देत नाहीत तो म्हटला मला. हं. बघ आता तुला बी करायचं असेल तर मी सांगितलेल्या टिप्स बघ. असं तर तो बाहेर फसवणूक होती तुझी, तू स्वतः ओळख वाढवून तुझी तू विचारून करू शकतो तुला आवड आहे तर. आणि एवढी ह्या जॉबची तुला काय गरज आहे पण? मी म्हणते दुसरी जॉब कर ना.
कारण त्या मुलाचा तर अनुभव त्याला स्वतःलाच आवडत नव्हतं. पण तो त्या लाईन मध्ये घुसल्यामुळं त्याला ते परत म्हणजे तेच करत राहावं असं म्हणजे पैसा मिळत होता ना त्याला. मग कष्टाचं काम कुठं करू वाटतंय.